प्रोसेस इज ऑफ टू टाइप्स. जी पेशी विभाजनाची प्रक्रिया आहे ती दोन प्रकारची पाहायला मिळते. फर्स्ट इज द मायटोसिस, त्याला सूत्री विभाजन, गुणसूत्री विभाजन असंही म्हणतात. आणि दुसरी जी प्रोसेस आहे दॅट इज द मिओसिस. आता ती जी मिओसिस प्रोसेस आहे तिला अर्धगुणसूत्री विभाजन असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये महत्वाचा जो मग अशीचा आपण भाग पाहिला साम्य त्यांच्यामध्ये काय आहे का, तर नंबर ऑफ क्रोमोसोम्स नंबर्स आर डबल्ड, म्हणजे गुणसूत्रांची संख्या डबल होते. हा भाग दोन्हीमध्ये साम्य असणार आहे. मग व्हॉट इज द मायटोसिस? इथं गुणसूत्री विभाजन म्हणजे काय हा जर भाग विचारात घेतला, गुणसूत्री विभाजन ही पेशी विभाजनाची अशी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये आपल्याला स्टेम सेल and the somatic cell, the stem cells and the somatic cells are divided or separated. The process of cell division in which the stem cells and the somatic cells are divided or separated. म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये स्टेम सेल्स आणि सोमॅटिक सेल्स ज्या आहेत त्या वेगळ्या होतात. आता व्हॉट इज स्टेम सेल्स? यांना मूळ पेशी असं म्हटलं जातं. मूळ पेशी असं म्हणतात. मूळ पेशी म्हणजे मूळ, ज्या मूळ आहेत त्या मूळ, म्हणजे ज्यांच्यापासून इतर तयार होतात त्यांना मूळ म्हणतो ना आपण, तसं या मूळ पेशी. आणि सोमॅटिक सेल्स यांना काय पेशी असं म्हटलं जातं. आता काय पेशी म्हणजे काय आहेत? ज्या प्रत्यक्ष कृती करतात, ज्या प्रत्यक्ष कृती करतात. मग ज्या प्रत्यक्ष कृती करतात त्यांना सोमॅटिक सेल्स म्हटलं जातं. आपल्या शरीराच्या केसापासून तर अगदी नाकाच्या शेवटच्या पायाच्या नाकाच्या टोकापर्यंत शरीरामध्ये अनेक पेशी पाहायला मिळतात. पण सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे माणसाच्या शरीरातील ह्या पेशींचं? शरीराच्या प्रत्येक भागामध्ये असणाऱ्या सेल्स ज्या आहेत त्यांचं कार्य वेगवेगळं आहे. केसामध्ये असणाऱ्या सेल्सचं जे कार्य आहे ते पायातल्या नाकातल्या पेशींचं कार्य नाहीये. प्रत्येक पेशीचं वेगवेगळं कार्य आहे. ह्या सगळ्या ज्या सेल्स आहेत ना त्या सोमॅटिक सेल्स आहेत. फक्त एक त्यांचं महत्वाचं हे जे आहे वैशिष्ट्य जे आहे का प्रत्येक पेशीचं कार्य वेगळं आहे, कार्य वेगवेगळं आहे. आणि म्हणून जरी त्या सोमॅटिक सेल्स असल्या तरी त्या ठिकाणी त्यांचं कार्य वेगवेगळ्या अवयवामध्ये वेगवेगळं आहे. मग व्हॉट इज स्टेम सेल्स? तर ह्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सोमॅटिक सेल्स ज्या आहेत त्याच खऱ्या विभाजित होतात आणि त्यांच्यापासून आपल्याला स्टेम सेल आणि काय पेशी ह्या मिळतात. आता ही प्रोसेस कशी घडते तोच भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. व्याख्यानिक लक्षात घ्या. द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन इन विच स्टेम सेल्स अँड द सोमॅटिक सेल्स आर सेपरेटेड ऑर डिवायडेड इज कॉल्ड ॲज द मायटोसिस. ज्या पेशी विभाजनाच्या प्रक्रियेमध्ये मूल पेशी आणि काय पेशी या विभाजित होतात, वेगळ्या होतात, त्या प्रक्रियेला आपण म्हणायचं मायटोसिस, सूत्री विभाजन. इन दिस प्रोसेस, आता प्रत्येक प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं होतं पेशी विभाजनाच्या द नंबर ऑफ द क्रोमोसोम्स आर डबल्ड, गुणसूत्रांची संख्या काय होते? डबल होते. मग ह्या प्रोसेसमध्ये फर्स्ट, आता याची जी फर्स्ट स्टेप आहे या फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला द नंबर ऑफ क्रोमोसोम्स आर डबल्ड मीन्स त्या ठिकाणी जे गुणसूत्र आहेत ती गुणसूत्रे डबल होणे, दुप्पट होणे. आता हे दुप्पट होणे म्हणजे काय? इफ द क्रोमोसोम्स नंबर आर n, जर गुणसूत्रांची संख्या जर n असेल इट बिकम्स 2n, ती 2n अशी होते. आता एकदा का त्यांचं रूपांतरण 2n मध्ये झालं की 2 आयडेंटिकल सेल्स आर फॉर्म्ड. दोन ज्या स्वतंत्र पेशी आहेत त्या दोन स्वतंत्र पेशी या 2n ज्या आहेत म्हणजे गुणसूत्रांची डबल संख्या झाली का द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन टेकन प्लेस अँड द 2 आयडेंटिकल सेल्स आर सेपरेटेड फ्रॉम द सोमॅटिक सेल्स. जी काय पेशी असते ह्या सोमॅटिक सेल्स मध्ये आपल्याला ही प्रोसेस घडून आलेली पाहायला मिळते. म्हणजे द नंबर ऑफ क्रोमोसोम्स आर डबल्ड इन द सोमॅटिक सेल्स मीन्स दिस प्रोसेस मायटोसिस प्रोसेस इज टेकन प्लेस इन सोमॅटिक सेल्स. मूलतः ही प्रक्रिया कशामध्ये घडून येते? काय पेशींमध्ये घडून येते
आणि त्याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या डबल होते. आता गुणसूत्रांची संख्या डबल झाली, 2 आयडेंटिकल सेल्स आर सेपरेटेड, 2 आयडेंटिकल सेल्स सेपरेट होतात, त्यातली एक जी पेशी असते ती स्टीम सेल्स म्हणून ओळखली जाते. आता व्हॉट इज स्टीम सेल? द स्टीम सेल्स आर स्टोर्ड इन देअर ओरिजिनल रिजन. त्यांचं जे मूळ स्थान असतं त्या मूळ स्थानामध्येच त्या राहतात. दे रिमेन इन देअर ओरिजिनल ऑर द, त्यांचं जे मूळ स्थान आहे त्या मूळ स्थानामध्येच त्या काय होतात, राहिलेल्या पाहायला मिळतात. अँड सेकंड इज द सोमॅटिक सेल्स. आता यांचं कार्य जे आहे ते कार्यच एक सेपरेट कोणत्या तरी, त्यांचा जन्मच एका विशिष्ट कोणत्या तरी कार्यासाठी झालेला असतो. एकतर त्या ठिकाणी म्हणजे पेशी विभाजन ही प्रक्रियाच त्या विशिष्ट ज्या कारणासाठी झालेली असते त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं का यांचं सेपरेशन एकतर वाढीसाठी झालेलं असतं, एकतर जखम कुठंतरी भरून काढण्यासाठी झालेलं असतं, म्हणजे शरीरामधली झीज असते ती झीज भरून काढण्यासाठी झालेलं असतं, यासाठीच त्यांचा जन्म झालेला असतो. अँड द सेकंड टाइप ऑफ सेल दॅट इज द सोमॅटिक सेल्स which is now become a new cell for their purpose. त्या ठिकाणी त्यांच्या कार्यासाठी आपल्याला त्या पेशी तयार झालेल्या पाहायला मिळतात. मग त्यांचे जे क्रिएशन जे झालेलं असतं, ज्या कारणासाठी त्या तयार झालेल्या असतात त्या कामामध्ये ते आपल्याला म्हणजे द न्यू सेल्स दॅट इज द सोमॅटिक सेल्स बिकम सेपरेट फॉर देअर पर्पज. त्यांच्या ज्या वेगळ्या पर्पजसाठी ते तयार झालेले त्या कामासाठी ते आपल्याला कार्यरत झालेल्या पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आपल्याला सेल डिव्हिजन प्रोसेसमध्ये ही जी मायटोसिस प्रोसेस आहे ती पाहायला मिळते. हिचं महत्त्व जरी विचारात घेतलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सजीवांचा जो वाढ मगाशी जे आपण पाहिलं, जे सिग्निफिकन्स पाहिलं त्यातली पहिली जी दोन सिग्निफिकन्स होती, महत्त्व होतं, त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मग ही प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेमध्ये काय होणार आहे म्हणजे समजा नीट पहा, माणसामध्ये समजा 46 गुणसूत्र आहेत. मग 46 गुणसूत्रांची आपोआपच त्या ठिकाणी डबल होऊन आपल्याला 92 गुणसूत्र तयार झालेली पाहायला मिळतात. म्हणजे त्या ठिकाणी 46 गुणे 92 होतात आणि 92 झाल्यानंतर ती 92 सेपरेट होतात आणि 46च्या परत आपल्याला 2 सेल्स तयार झालेल्या पाहायला मिळतात. मग आता या ठिकाणी आपल्याला जेव्हा कधी एखाद्या शरीरामध्ये ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट व्हायची असते, एखाद्या भागामध्ये ज्या वेळेला आपल्याला झीज भरून काढायची असते किंवा हिलिंग ऑफ वुंड्स, शरीराच्या ज्या जखमा असतात त्या जखमा भरून काढायच्या असतात, त्यावेळेला आपल्याला ही प्रोसेस उपयुक्त असलेली पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ डेव्हलपमेंट तर होतेच पण जखमा ज्या आहेत त्या भरून काढल्या जातात. मग याच्यामुळे काय घडतं, when the new cells are formed, that is the stem cells and the somatic cells, ह्या 2 सेल्स ज्या निर्माण होतात त्या सेल्स मध्ये महत्त्वाचं काय वैशिष्ट्य पाहायला मिळतं, the number of chromosomes remained as it is. नंबर ऑफ क्रोमोसोम्स कॅनॉट चेंज. याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या बदलत नाही, ती काय राहते, इट रिमेन ॲज इट इज. गुणसूत्रांची संख्या जशी आहे तशीच राहते, ती बदलत नाही. दीज आर द मेन प्रॉपर्टीज ऑफ द मायटोसिस. ह्या मायटोसिसच्या आपल्याला महत्त्वाच्या प्रॉपर्टी पाहायला मिळतात. द प्रोसेस ऑफ मायटोसिस, गुणसूत्री विभाजनाची प्रक्रिया जी आहे, कम्प्लिटेड इन 2 स्टेप्स. ही प्रक्रिया 2 स्टेप्स मध्ये आपल्याला पूर्ण केलेली पाहायला मिळते. फर्स्ट इज द कायनेसिस, याला विभाजन असं म्हटलं जातं. आणि दुसरी जी प्रक्रिया आहे दॅट इज सायटोकायनेसिस, याला परिकल विभाजन असं म्हटलं जातं. आता प्रकल विभाजन आणि परिकल विभाजन म्हणजे काय, तर कार्योकायनेसिस इज द प्रोसेस इन विच द न्यूक्लियस इज डिवाइडेड. याच्यामध्ये केंद्रक जे आहे त्या केंद्रकाचं न्यूक्लियस इज डिवाइडेड म्हणजे केंद्रकाचे याच्यात विभाजन घडून येते. अँड सेकंड इज द प्रोसेस इन विच द सायटोनेसिस, म्हणजेच याच्यामध्ये सायटोप्लाझम जे आहे
हे सायटोप्लाझम म्हणजेच ज्याला जीवद्रव्य म्हणतो आपण किंवा पेशीद्रव्य असं पण म्हटलं जातं, हे पेशीद्रव्य हे विभाजित होतं, यांचं विभाजन ह्या प्रोसेसमध्ये घडून येतं. दीज आर द 2 स्टेप्स ऑफ द मायटोसिस. मायटोसिस प्रोसेसच्या आपल्याला ह्या 2 महत्त्वाच्या स्टेप्स पाहायला मिळतात, जे आपल्याला पुढे पाहायच्या आहेत.